नीट पेपर फुटीचा मास्टर माइंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा. 4 मजली बांधकामाचं पाडकाम सुरू. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने कारवाईचा धडाका लावत महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, लातूर, बीडमधून अनेकांना अटक केली आहे. या प्रकरणी सीबीआयकडून आरोपींची कसून चौकशी सुरू असून काही आरोपींना आता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणात पेपर फुटीचा मास्टर माइंड असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी यांच्यावर प्रशासनाने तोडक मोडक कारवाई सुरू केल्याचं दिसून येत आहे. बीड शहरातून शाहूनगर भागात सुरू असलेल्या बांधकामांवर अखेर हातोडा मारण्यात आला आहे. नगरपालिका प्रशासनाने सदरील बांधकाम संबंधित ठेकेदाराने स्वतः पाडून घ्यावं याकरिता नोटीस बजावली होती. मात्र प्रशासनाच्या या नोटीसीचा आज अल्टिमेटम संपला आहे. त्यामुळे या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला जात आहे. विशेष म्हणजे स्वतः संबंधित ठेकेदाराकडून अनधिकृत असलेले बांधकाम पाडलं जात आहे. देशभरात गाजत असलेल्या आणि देशभरातून संताप व्यक्त होत असलेल्या 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ करणाऱ्या नीट पेपर फुटीच्या घोटाळ्यात सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णींचं नाव आलं होतं. त्यानंतर सीबीआयने त्यांना अटकही केली. या प्रकरणी कारवाईला वेग आला असून पी.व्ही. कुलकर्णी हे मूळ बीडमधील असल्याने त्यांच्या शहरातील शाहूनगर भागात 4 मजली इमारतीचं बांधकाम सुरू असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या बांधकामातील अवैधतेबाबत पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावल्यानंतर हे पाडकाम केलं जात आहे. कुलकर्णीला लातूरमधून अटक. नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर लातूरमध्ये झालेल्या तपास आणि चौकशीनंतर पी.व्ही. कुलकर्णीला ताब्यात घेण्यात आलं आहे. कुलकर्णी हा 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाला असल्याची माहिती आहे. पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेच्या तो संपर्कात असल्याचंही तपासात समोर आलं आहे. याच धाग्यावरून सीबीआयचं पथक लातूरपर्यंत पोहोचलं. त्यानंतर कुलकर्णीची सखोल चौकशी करण्यात आली. लातूरच्या कैलासनगरमध्ये कुलकर्णी राहायचा, तर त्याचे कुटुंब पुण्यात राहत असल्याची माहिती आहे. कुलकर्णी हा मूळ बीडचा असून सध्या त्याने बीडमध्ये 4 मजली बांधकाम सुरू केलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.